राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आता आपल्यासोबत आहेत. सुप्रियाताई, आपण गणराय आराध्य दैवत आहे गणराय आपलं, आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे एक प्रकारे जनतेचं पालकत्व घेतलेलं असतं. मग अशा वेळेला जनतेसाठी काय साकडं तुम्ही गणरायापुढे मांडलेलं आहे? चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, आणि भ्रष्टाचार आणि या सगळ्या बेरोजगारी आणि महागाईतून महाराष्ट्राची आणि भारताची जनताची सुटका होते. एक यावेळेसचं एक वेगळं म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेते मंडळी जात असतात, सेलिब्रिटी जात असतात. यावेळेला शरद पवार जावई आणि नातीसोबत दर्शनासाठी गेले. हा सगळ्यांसाठीच म्हणजे अनेक वर्षांनंतर शरद पवारांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाताना बघितलेलं आहे. तर ते नेमकं काय, कसा तो योग, आणि नातीने यावेळेला सोबत केलेली होती. त्यांची नात खूप वेळा त्यांच्यावर अनेक ठिकाणी जात असते, आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन किंवा वेगळं नाही, कारण का ते एक आदर्श वडील आहेतच, पण एक आदर्श आजोबाई आहेत ते, आणि माझ्या दोन्ही मुलांसाठी ते खूप वेळ देतात. एक सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यातलं आहे तो म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतला तुमचा महाविकास आघाडीचा अजेंडा आम्हाला माहिती होता, पण आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा अजेंडा नेमका कसा असेल, कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील, काय नेमकं? आमचं इलेक्शन हे विकासासाठीच असतं, आणि सत्ता याच्याबद्दल हे दुर्दैव आहे की आज सत्तेकडे खूप वाईट नजरेने समाजात बघितलं जातं. सत्ता काय आहे? सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. इट्स अ टूल टू इम्प्रूव्ह पीपल्स लाईफ्स. त्यामुळे दुर्दैव आहे की सत्तेबद्दल इतके गैरसमज समाजात झाले, आणि त्याला कदाचित आम्हीच जबाबदार आहोत. आमच्या सगळ्यांच्याच वागण्यात काही चुका होतात, त्याच्यामुळे समाज हा सत्तेकडे खूप वेगळ्या आणि वाईट नजरेने आज बघायला लागला आहे, किंवा राजकारण्यांकडेही बघायला लागला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, सगळ्याच राजकीय पक्षांनी, की खरंच आपण म्हणजे आम्ही लहानाचे मोठे होत होते तेव्हा नेत्यांकडे एक आदर्श म्हणून आम्ही बघत होतो, पण त्या आज टी व्हीवर बघताना खरंच तो आदर्श आपण टिकू शकलोय का? छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची जी वागायची पद्धत होती त्या चौकटीत खरंच आम्ही बसतो का, ही आत्मचिंतन करायची वेळ आलेली. तुम्ही जे म्हणता त्यालाच साधारणतः जवळ एक मी मुद्दा मांडते तो म्हणजे आता काही क्षणापूर्वी अरविंद केजरीवालांनी पद सोडत असल्याची घोषणा केलेली आहे. जे तुम्ही म्हणालात साध्य नाही साधन, आणि आत्ता त्यांच्या जामिनावर सुटकाही झाली आहे, त्या पार्श्वभूमीवरची त्यांची ही अनाऊन्समेंट, याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? ज्या काही घडामोडी घडल्यात त्यानंतरची त्यांची ही अनाऊन्समेंट खूप दुर्दैवी घटना आहे, कारण एका सशक्त लोकतंत्रामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या अरविंदजींना, आणि ज्या पद्धतीने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, आणि नुसतं जेलमध्ये नाही, त्यांच्या आरोग्याबद्दल जो हलगर्जीपणा दाखवला, म्हणजे त्यांना खूप शुगर आहे, त्यांची शुगर खूप वाढलेली असताना त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांचं कुटुंब, पक्ष आणि त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास करणारे त्यांचे सहकारी, कार्यकर्ते, आणि आमच्यासारखे लोक ज्यांना खरंच म्हणजे अरविंदजींनी आमच्यावरही टोकाची भूमिका आणि विरोध केलेला असतानाही एक काहीतरी प्रामाणिक राजकारण करण्याचा एक प्रयत्न जो अरविंद केजरीवालजी करत होते, त्याचा अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण कौतुकच केलं पाहिजे. कारण का शून्यातून त्यांनी विश्व उभं केलं आहे, आणि त्या विश्वात एकदा नाही, दिल्लीच्या लोकांनी त्यांना 2 वेळा मुख्यमंत्री केलं, आणि तेवढंच नाही, त्याबरोबर पंजाबचंही सरकार आज आम आदमी पक्षाकडे आहे. त्यामुळे एका लोकशाहीमध्ये जे ही घटना ज्या घडल्या, किंवा विरोधी पक्षावर जो आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा मारा होतो, तो हा खूप दुर्दैवी आहे, कारण हा देश लोकशाही नाही दडपशाही पद्धतीने चालला आहे. हे खूप दुर्दैव आहे, मला असं बोलावं लागतं. तुम्ही आईसचा उल्लेख केला आहे, त्याला धरूनच एक मुद्दा तुम्ही गेल्या काही काळापासून सातत्यानं म्हणताय, तो म्हणजे योजनांचा जो निधी येतो आणि तो निधी वाटप जो होतोय त्याच्यात दुजाभाव आहे. म्हणजे हा मुद्दा तुम्ही गेले काही दिवस सातत्यानं म्हणताय. का नेमका हा मुद्दा मांडावासा वाटतोय, काय नेमकं? कारण आमच्यावर अन्याय होतोच आहे. म्हणजे DPDC नावाची जी डिस्ट्रिक्टची जी डेव्हलपमेंटची मीटिंग असते, त्याच्यात अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी जेव्हा जेव्हा निधी मागितला, अनेक वेळा तो अप्रूव्ह होतो, नंतर तो कॅन्सल होतो. तो काय आमच्या घरच्या कामासाठी आम्ही मागत नाही आहे. किंवा जी योजना केंद्र सरकारने सुरू केली वयोश्री नावाची, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, आणि ज्या लोकांना कोणाला हिअरिंग एड हवा असेल, काठी असेल, अशा दिव्यांग लोकांसाठी, ह्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा हा देशात 1 नंबरला आहे, देशात.
अशी परिस्थिती असताना सामाजिक न्याय डिपार्टमेंट जे आहे वीरेंद्र सिंगजींकडे, सोशल जस्टिस ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, त्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही 1 नंबरला आलेलो आणि डेटा आहे सरकारचाच डेटा आहे तो. तरीही त्यामध्ये ज्या वस्तू वाटप आहे त्या काय माझ्याकडे येणार नाही आहेत, ज्यांनी मला मतदान केलं आहे त्या लोकांकडे जाणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही एकत्र केलं आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता. ते आम्ही सगळे एक असतानाच झालेलं आहे. आता त्यांनी काय त्यांचं वेगळी चूल मांडली वगैरे, त्याचा ह्याचा काही संबंध नाही. त्या काळात यशस्वीपणे आम्ही केलं. आम्ही देशात 1 नंबरला आलो, मेरिटवर आलो. याचा अर्थ आपल्या मतदारसंघात जिल्ह्यातल्या लोकांना ते सगळं मिळालं पाहिजे, कारण का ती स्कीम केंद्र सरकारने चालवलेली आहे. आज आम्हाला 1.5-2 वर्ष झाली, माझ्या मागच्या टर्मची गोष्ट आहे, एकही वस्तू बारामती लोकसभा मतदारसंघात आलेली नाही. आणि शिरूरमध्येही एकाच मतदारसंघ आंबेगावला देत आहेत, बाकी कुठल्याही मतदारसंघाला देत नाहीत. हा तुझा भाव का? हे पण भारतीयच आहेत ना, त्यांनी आम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा देणार? ते ज्येष्ठ आहेत, ते दिव्यांग आहेत. म्हणजे दिव्यांग आणि ज्येष्ठांच्याही विरुद्ध गलिच्छ राजकारणी करतात, ह्याचं दुःख वाटतं. म्हणजे इथे योजनाच्या निधी वाटपात दुजाभाव आहे आणि तिकडे सध्या बहिणी लाडक्या झालेल्या आहेत, 1500 रुपये दिले जात आहेत. त्यात सुद्धा आता काही नियम बदल झालेले आहेत. तर या सगळ्या म्हणजे त्याबद्दल सुद्धा तुम्ही खरं तर सातत्यानं बोलताय. हे दुर्दैव एका गोष्टीचं आहे की यांना बहिणी लाडक्या ह्या लोकसभेनंतर झाल्या. त्यांची सत्ता येऊन 2.5 वर्ष झाली, आधी का नाही बहिणी त्यांना आठवल्या? लोकसभेच्या रिझल्टनंतरच बहिणी आठवल्या. आणि त्या पण देताना 1500 रुपये देतात आणि मग म्हणतात ओ परत सत्ता आली तर वाढू. आत्ताच वाढवा ना मग, परत सत्ता, हा डील कशाला? आणि दुर्दैव आहे की ह्या सरकारला नात्यातलं आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही. ते नात्यात व्यवसाय करायला जातात, कारण व्यवसायात नातं नसतं आणि नात्यात पैसे नसतात. नाती अशीच टिकतात ज्याच्यात व्यवहार नसतो, आणि व्यवहारात नातं करायला गेला तर मग लॉस होणार. नातं टिकवण्याचं बोललात म्हणून विचारते. आता गणरायाकडे आपण सगळेच जण साकडं घालतोय, तर बहीण भावाचं नातं हे पुन्हा पूर्वीसारखं व्हावं यासाठी घरातून प्रयत्न काही होत आहेत का? तुमच्या दृष्टीने तुम्ही काही पावलं टाकणार आहात का? कारण अर्थात सगळ्यांनाच म्हणजे एक राजकीय वेगळं जरी मतभेद असले तरी कुटुंब म्हणून एकत्र आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे पवार फॅमिलीला. तर त्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का? होतील का? काय नेमकं? एकतर आमची त्यातलं एक युनिट सोडलं तर बाकी सगळं कुटुंब एकच आहोत आम्ही आजही. त्यातले एक युनिट छोटंसं, कारण का आमची फॅमिली एक तर खूप मोठी आहे, त्याच्यामुळे 95% सगळे एकच आहेत. 5%नी काही वेगळा निर्णय घेतला आणि तो त्यांचा अधिकार आहे, म्हणजे त्यांनी काय करायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न एक. आणि दुसरं, ज्या जबाबदाऱ्या आपण घेऊ शकतो त्याला देवाला का त्रास घ्यायचा? ही कृती आपली असते ना, देवाला कशाला अशा गोष्टींसाठी त्रास देत बसायचा? आणि तो करत आहे, त्याला काय आपण सांगणार? नितीन गडकरींचं स्टेटमेंट तुमच्यापर्यंत पण आलं असेल की पंतप्रधान पदाची ऑफर होती पण निष्ठा आणि तत्व महत्त्वाची. संजय राऊतांची त्यावरची प्रतिक्रिया सुद्धा तुमच्यापर्यंत आली असेल की पंतप्रधान पदासाठी तडजोड करायला कोणी सांगितलं नाही, पण जे काही चालू आहे तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? अशी काही ऑफर गडकरींना दिली गेली होती? ज्येष्ठ नेता असं उल्लेख केलेला आहे त्यांनी. एक तर ऑफरचं मला माहिती नाही, पण एक गोष्ट नक्कीच सांगीन गडकरी साहेबांबद्दल की गडकरी साहेबांनी कधी गलिच्छ राजकारण केलं नाही. म्हणजे मी जसं तुम्हाला वयोश्री म्हणजे सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांबद्दल स्कीमबद्दल बोलले, तो आमच्यावर अन्याय करतात का? करतात. DPDC म्हणजे विकास कामं ही आमच्या मतदारसंघातली कॅन्सल होतात का? तर होतात. पण एक रस्ता असा बारामती आणि शिरूर लोकसभा, कारण का दोन्हीचा आमच्या सगळा जो आता विशेष प्रेम चाललं आहे ते अमोल कोल्हे आणि माझ्यावरच आहे आता ह्या सरकारचं. पण अमोलदादा आणि माझ्याबद्दल ते टोकाची भूमिका घेतात आहे सरकार, पण ठीक आहे, आता ती लढाई आम्ही लढू. आणि आम्हाला जर निधी जो आम्हाला आमच्या ना अमोलदादाला हवा आहे, ना मला वैयक्तिक हवा आहे, ना आमच्या घरचे रस्ते आहेत, ते मायबाप जनतेचे आहेत ज्यांनी आम्हाला निवडून दिले आहेत. वेळ पडली तर आम्ही कोर्टात जायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे सरकारच्या विरोधात अर्थातच. पण एकदाही असं झालेलं नाही. म्हणजे नवीन ही जे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही 8 जण निवडून आलो आहे. आत्तापर्यंत आम्ही गडकरी साहेबांना 3-4 वेळा बोललो, ते कधीही नाही म्हणत नाही. ते मार्ग काढतात आणि आमचा पक्ष बघत नाहीत, ती जागा बघतात. कुठला रस्ता आहे चला. म्हणजे ते महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक आदर्श मंत्री
ज्याच्याकडे जरी आम्ही आमचे वैचारिक मतभेद असतील, आमचे वैयक्तिक नाही. मी अनेक वेळा गडकरी साहेबांच्या घरी जाते आणि मी ओपनली पार्लमेंटमध्येही ऑन रेकॉर्ड त्यांना आभार मानत असते. का अच्छे को अच्छा बोलना चाहिए. मला अश्विनी वैष्णव मदत करतात. मी कधी अश्विनी वैष्णवाच्या विरोधात बोलत नाही, कारण का अच्छे को अच्छा बोलणं. अश्विनी वैष्णव मला मदत करतात. रेल्वे मंत्रालय माझी कामं करतं, मी का त्यांना नावं ठेवीन. किंवा एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालय माझी कामं होतात, आणि ती काय माझ्यासाठी मी पासपोर्ट मागायला जात नाही ना. त्यामुळे एवढी हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रीयन केंद्रातली काही जी अदृश्य शक्ती आहे त्याला तेवढी वैचारिक प्रगल्भताच नाही की ही कामं आम्ही वैयक्तिक नाही आहेत, ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणलेली कामं आहेत. त्याच्यात आणि झालं ना, आमची लोकसभा संपली, आता 5 वर्ष आहेत. म्हणजे आता यांचं सरकार टिकलं तर अर्थातच, पण आता 5 वर्ष तरी आणि आम्हाला कुठलंही सरकार अस्थिर करायचं नाही. ठीक आहे, लोकांचा त्यांना आता मॅन्डेट आला आहे, 5 वर्ष करा कामं. आम्ही आहोत विरोधी पक्षात, खुशी आहोत आम्ही, आणि आम्ही आमचं कर्तव्य करतोय. तर त्याच्यामध्येही हे गलिच्छ राजकारण आणणं खूप म्हणजे महाराष्ट्राला न शोभणार आहे. कारण का आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो, जेवढा निधी विरोधी पक्षाला म्हणजे सत्तेतला द्यायचो तेवढाच निधी आम्ही द्यायचो विरोधी पक्षाला. कारण का ते विरोधी पक्ष नाही आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत. इलेक्शनमध्ये होता तो मतभेद, ते झाल्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी पडलेली आहे त्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता असते. एक महत्त्वाचं आत्ताची घडामोड आहे ती म्हणजे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अजित रानडे यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे आणि निकषात बसत नसल्याचं कारण देण्यात आलं. तर या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघताय, आणि त्यांच्यावर आरोप अनेक करण्यात आले. एकतर खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण अजित रानडे हे महाराष्ट्राचं एक भूषण आहे. मला अजित रानडेंचा सार्थ एक अकॅडमिशियन म्हणून सार्थ अभिमान आहे, आणि फक्त महाराष्ट्रात त्यांची ओळख नाही, देशात एक उत्तम इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि आत्ताच नाही, आधी अनेक वर्ष, आणि सरकारांचा काही संबंध नाही. मोदी सरकारनेही अजित रानडेंना ॲडवायझर म्हणून अनेक वेळा त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. मनमोहन सिंग साहेबांचं तर घ्यायचं. त्याच्यामुळे अजित रानडे हे या राज्याचे खूप मोठे अर्थतज्ञ आहेत. त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे, आणि ज्या पद्धतीने त्यांना काढण्यात आलं आहे त्याचा मी अर्थातच जाहीर निषेध करते. याचं कारण असं की ते आधी आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये काम करत होते. त्यांना ह्या पदासाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं नाही, त्यांना आमंत्रित केलं होतं. म्हणजे सरकार म्हणलं होतं की प्लीज तुम्ही या आणि इथे काहीतरी चांगले बदल करून टाका. आणि ज्या पद्धतीने एका टेक्नोक्रॅटला ह्या राज्यातल्या आणि देशातल्या अत्यंत हुशार कर्तृत्ववान काम करणाऱ्या एका व्यक्तीचा ज्या पद्धतीने एक अकॅडमिशियनचा अपमान झाला आहे, खूप दुर्दैवी आहे. आणि एक दुर्दैव आहे की अशाही गोष्टीमध्ये गलिच्छ राजकारण हे सरकार आणते. मी त्याचा जाहीर निषेध करते, आणि माझी सरकारला विनंती राहील की याच्यात राजकारण आणू नका. काही गोष्टी या राजकारणाच्या बाहेरच असल्या पाहिजेत, आणि अकॅडमिक्स आणि शिक्षण तर असलंच पाहिजे. आणि गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय एक महत्त्वाची संस्था आहे या राज्यातली, देशातली. म्हणजे जेव्हा काही सर्वेस करायचे असतात मोठे राज्याला आणि देशाला, तो सगळा डेटा कुठून येतो, तर तो गोखले इन्स्टिट्यूटमधून येतो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. थँक्यू. गणपती बाप्पा. तर सुप्रिया सुळेंनी आपल्याशी गणेशोत्सवाच्या निमित्तानं खास बातचीत केलेली आहे.